बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र, जागरण, प्रकरण 23. मला शहरातल्या काही नामांकित महाविद्यालयांचा तसा शैक्षणिक पॅटर्न वाटत नाही. कारण ज्या महाविद्यालयात 95-98% खाली प्रवेश नाही, जिथे 100% खाली प्रवेश नाही, तो शैक्षणिक पॅटर्न कसा? या महाविद्यालयांनी 50-60% 10 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे 5-5% वाढवून दाखवावेत, अशी भावना त्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमातही मी बोलून दाखवली. मात्र हे त्या महाविद्यालयांच्या पदाधिकाऱ्यांना आवडले नाही. इथे फक्त सोन्याला प्रवेश आहे, हे सोन्याचे सोने ठेवतात, हेच त्याचे कौतुक म्हणावे लागेल. खरा शैक्षणिक पॅटर्न हा ग्रामीण भागात जिल्हा परिषद किंवा खाजगी शाळेतल्या प्राथमिक शाळेत आहे. कारण लोखंडाला प्रवेश द्यावा लागतो, त्याची चांदी करावी लागते. चांदीला प्रवेश द्यायला येथे चांदी मिळतच नाही. सोन्याला प्रवेश तर दूरच राहिला, कारण सोने इकडे फिरकतच नाही व सोने प्रवेशासाठी मिळतही नाही. या शाळांना लोखंडाचे सोने करावे लागते. हा खरा शैक्षणिक पॅटर्न आहे ना. भाद्यालाही आल्या लवकरच पायाभूत ज्ञानाकडे लक्ष दिलं. पुढे दरवर्षी शाळा सुरू झाल्या पायाभूत चाचणी घेऊ लागलो व मार्चमध्येही उत्तर चाचणी घेतली जाई. इसवी 4थी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची ही चाचणी होत असे. या संपूर्ण 400 विद्यार्थ्यांची त्या वर्ग विषय शिक्षकांना सोबत घेऊन ही चाचणी परीक्षा घ्यायची. एकट्याने ते पेपर तपासायचे, प्रश्ननिहाय निष्कर्ष काढायचे, पुन्हा 5-6 पानी सूचना लिहून बैठक घेऊन त्यावर चर्चा करून त्या निष्कर्षावर सर्वांच्या सह्या घ्यायच्या. नंतर तर प्रत्येक वर्षी असे ठरवले की शाळा सुरू झाल्यापासून म्हणजे 15 जूनपासून ते 12-13 ऑगस्टपर्यंत केवळ बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, वाचन, लेखन, संभाषण या मूलभूत प्रक्रिया तेवढ्या घ्यायच्या. वर्गातली अभ्यासक्रमाची पुस्तके बाजूला ठेवायची. 1.5 महिना केवळ एवढंच शिकवायचं. पहिल्या प्रथम घेतलेल्या चाचणीचा अहवाल विचार करण्याजोगा आहे. या अहवालाचा निष्कर्ष असा: प्रत्येक वर्गात किमान 5 मुले सतत अनुपस्थित आहेत. वर्षानुवर्षे ज्या शाळेत आपण शिकतो त्या शाळेचे नाव काढता न येणे, मराठीत आईसह संपूर्ण नाव काढता न येणारे प्रत्येक वर्गात 5 तरी विद्यार्थी आढळतात. इंग्रजीतही आपले नाव न काढता येणारे 10 विद्यार्थी प्रत्येक वर्गात आढळतात. महाराष्ट्र हा शब्द काढता न येणे, पंतप्रधानांचे नाव माहीत नसणे चुकीचे आहे. मुख्य दिशांची नावे, आठवड्यांचे वार, ऋतूंची नावं, रंगांची, फळांची, महिन्यांची नावे इंग्रजीत काढता न येणे बरे नाही. 8 गुणिले 1, 89 गुणिले 2 हे गुणाकार, 2054 भागिले 2, 27 भागिले 5 हे भागाकार, 83 वजा 29 ही वजाबाकी, 58 अधिक 1, 0 अधिक 49 ही बेरीज करता न येणारे माध्यमिक मधले 8-10 विद्यार्थी आढळले. हे भूषणावह नाही, ऐकून लिहिणे जमले पाहिजे. 8वी व 9वीच्या मुलांना मी चालत आहे या मराठी वाक्याचे इंग्रजीत भाषांतर करावयास सांगितले. तेव्हा 9वीच्या 37 पैकी 14 मुलांना व 8वीच्या 39 पैकी 39 मुलांना हे भाषांतर आलेच नाही. एवढी पायाभूत ज्ञानाची वाईट अवस्था. बऱ्याच वेळा बैठकीत माझा प्रश्न असायचा की 10वीच्या विद्यार्थ्यांना 5वी-6वीच्या प्रश्नांची उत्तरे का देता येत नाहीत, त्यांना एवढेही ज्ञान का नसावे. त्यामुळे सुचले की शाळा सुरू होताच पहिल्या प्रथम या अप्रगत मुलांचा शोध घ्यायचा. वर्गात सतत अनुपस्थितीमुळेही हा प्रकार घडतो. माझ्या डोक्यात यासाठी उपाययोजना म्हणून नेहमी एक विचार येतो. तो अनेकांना हास्यास्पद वाटेल की समजा जर सर्व वर्गातील या अप्रगत मुलांना सर्व वर्गात 8-8 दिवस बसवले तर, आणि यात त्या विषय शिक्षकांनी त्यांना पायाभूत ज्ञान दिले तर, म्हणजे 10वीच्या अप्रगत मुलांनी 4 दिवस पहिली, 4 दिवस दुसरी, 4 दिवस तिसरी असे करत 9वीपर्यंत 1.5 महिना शिकायचे.
या 4 दिवसात मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान व हिंदी यावर एक एक दिवस केवळ पायाभूत ज्ञान घ्यायचे किंवा प्रत्येक वर्गाच्या शिक्षकांनी एका एका वर्गात 1-2 दिवस जाऊन पायाभूत ज्ञान द्यायचे. हेही योग्य राहील ना? नाहीतरी शेवटी त्या त्या विषयांच्या वर्गशिक्षकांनी त्या दिलेल्या वर्गातून पायाभूत ज्ञान 1.5 महिना द्यायचे. तुम्ही बघा, विद्यार्थी महाविद्यालयात येतात आणि त्यांना या पायाभूत बाबी काही जमतच नाहीत. हे तर मी पुस्तकातले बोलतोय, व्यवहारातलं तर कधी जमणार? शाळेची पायरी न चढलेले, लिहिता वाचता न येणारे व्यवहारात हिशोब योग्य सांगतात. हा व्यवहार, हा हिशोब या शिकलेल्या मुलांना जमतो का? डझन, क्विंटल, शेर, पायली, पाव, अर्धा, पाऊण येते का? या सर्व व्यवहाराचा पाया हा या पायाभूत ज्ञानात दडला आहे, असं माझं पक्क मत आहे. शुद्ध लिहिता आलं पाहिजे, शुद्ध बोलता आलं पाहिजे, व्याकरण कळालं पाहिजे, किमान शुद्ध लेखनाचे नियम माहीत हवेत. उत्तर चाचणीमध्ये प्रश्नांचे तेच स्वरूप, पण प्रश्न बदलून बघितले, थोडा फरक जाणवला. यासाठी शिक्षकांनी मनावर घेणे गरजेचे आहे. उत्तीर्ण होणे, निकाल म्हणजे गुणवत्ता असते का? मी जिथे जाईल तिथे या पायाभूत ज्ञानात आणखी 2-3 बाबी घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदे मातरम इत्यादी. त्याचे कारणही असे की माझ्या नोकरीला तेव्हा 7-8 वर्षे झाले असतील. छत्रपती संभाजीनगर आंग्ल भाषा संस्थेत आमचे प्रशिक्षण होते. मला वाटते व्ही चिपळूणकर संचालक होते. त्यांनी आमच्या प्रशिक्षणात एकाला उभे करून राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितले. मी पाठीमागे बसलो होतो. मला विचारतील म्हणून या प्रश्नाला माझा देखील आत्मविश्वास ढळ्याने दडून बसलो होतो. अनेकांना वैयक्तिक राष्ट्रगीत म्हणता आले नाही. आजही बघा, सामुदायिक राष्ट्रगीत सर्वजण म्हणतात, पण वैयक्तिक राष्ट्रगीत खरेच शिक्षकांना येईल का? या अनुभवातून नंतर माझे आपले राष्ट्रगीत आपली प्रेरणा हे पुस्तक निघालं. राष्ट्रगीतांचा अर्थ अजूनही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत नाहीत. राष्ट्रगीत, प्रार्थना आदी अभ्यासक्रमास नाही म्हणून त्याकडे गांभीर्याने पाहतच नाही. राष्ट्रगीतातले उत्कल म्हणजे काय? उच्छल म्हणजे काय? पहिल्या सुरू जे येते तिथे उत्कल म्हणावे व नंतर येते तिथे उच्छल म्हणावे अशी पळवाट आपण शोधतो. पण उत्कल म्हणजे ओरिसा हे किती जणांना माहीत आहे? राष्ट्रगीत कोण लिहिले? प्रतिज्ञा कोणी लिहिली? किती वाक्याची प्रतिज्ञा आहे? कधी जाणून घेतले? वंदे मातरमचे कवी कोण हे कधी जाणून घेतलं का? वंदे मातरम पसायदान किती जणांना म्हणता येतं? हे आलं पाहिजे. देशभक्तीची सर्वच गाणी नसानसात संचारली पाहिजेत. इथे यावर भर दिला. वैयक्तिक फार कमी विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत येत होते. पुढे सर्वांना हे सर्व यावे याची सक्ती केली. शाळा सुटताना सर्वांनी वंदे मातरम म्हणण्याची पद्धत निर्माण केली. खरं तर सराव हा माणसाला परिपूर्ण बनवत असतो. यासाठी सरावाची गरज आहे. पुस्तकी ज्ञानातून व्यवहारी माहिती कळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे पायाभूत ज्ञान पक्के होण्यासाठी त्याचे ज्ञान व आवड शिक्षकांनाही असणे आवश्यक आहे. कधी कधी स्वतःला ज्ञानी म्हणवणाऱ्या प्रवृत्तीचीही फसवणूक होते. याचे एक प्रामाणिक उदाहरण म्हणून माझा एक अनुभव सांगतो. एका आर्थिक व्यवहारात मला RTGSने एक रक्कम पाठवायची होती. ती रक्कम मला अक्षरात व अंकात लिहिता आली. ती रक्कम होती 4,50,000 रुपये फक्त. अंकातही मला 4,50,000 असे लिहिता आले. परंतु ही रक्कम पाठवण्यासाठी 23.60 पैसे कमिशन मिसळून चेक लिहा असे त्या रोखपालाने सांगितले. मग मी अक्षरात 4,50,000 23 रुपये 60 पैसे फक्त हे बरोबर लिहिलं. पण अंकात लिहिताना मात्र 4,50,023.60 असं लिहिण्याऐवजी 4,50,23.60 असे लिहिले. हे चुकले म्हणून दुसऱ्या वेळी 4,50,023 रुपये 60 पैसे फक्त असे लिहिले.
2 वेळा चेक रद्द करावा लागला. याला घाई म्हणावी की अज्ञान म्हणावे? मी तर खरं सांगतो, हे अज्ञानच म्हणावं. मी मराठीचा शिक्षक आहे म्हणून हे मला जमले नाही असं म्हणणं म्हणजे आपली चूक झाकणे होय किंवा जबाबदारी झटकणं होय. मुळात माझ्यातल्या शिक्षकाला या किमान पायाभूत ज्ञानाची गरज आहे असं वाटतं. मला हे मोठ्या प्रमाणात जमले तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पातळीनुसार ज्ञान देता येईल. मी माझ्या चुकावरही बोललंच पाहिजे ना. शाळेचे स्नेहसंमेलन म्हणजे गाव व शाळा एकत्रित आणण्याचा चांगला कार्यक्रम आहे. यासाठी पालकांचाही पाल्यांना प्रेरणा देण्यात उत्साह आहे. या दिवशी वर्षभर ज्या ज्या शिक्षकांना पुरस्कार लाभले, जे विद्यार्थी जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धांत यशस्वी ठरले, त्यांचा गावकऱ्यांसमोर सत्कार होत असे. असेच एके वर्षी माझे सहकारी व प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री नागेश पाटील यांना उच्च विद्याविभूषित पदवी म्हणजे PhD जाहीर झाली. त्यांचा सत्कार केला. त्यांच्या या पदवीने शिक्षण विभागाचा सन्मानच वाढणार आहे. राज्यभर असे अभिमानास्पद काही शिक्षक आहेतच. शिक्षकांनी आयुष्यभर असेच विद्यार्थी असावेत. स्नेहसंमेलन म्हटलं की सारं गाव झाडून रात्री हजर व्हायचं. देशभक्तीपर गाण्यावर, नाटिकेवर आम्ही भर द्यायचो. 8-10 दिवस शिक्षक खूप मेहनत घ्यायचे. यामुळं मुलांमध्ये धीटपणा यायचा. या कार्यक्रमात कोणी आगाऊपणा केलाच तर शालेय समितीचे अध्यक्ष खंबीर असायचे. ते बरोबर अशाने वाटणीवर आणायचे. एखादा तरी माल मारून धिंगाणा घालायचा प्रयत्न करायचा तेव्हा पोलीसही सहकार्य करायचे. या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवायच्या नाहीत व बक्षिसे देण्यासाठी स्टेजवर यायचे नाही, अशा सूचना अगोदरच दिल्या जायच्या. यासाठी शिक्षक नियोजन करायचे. दुसऱ्या दिवशी रविवार बघून आदल्या दिवशी हा कार्यक्रम ठेवायचा, म्हणजे शाळेला अडथळा निर्माण होत नव्हता. यावेळी बक्षीसही खूप व्हायचे. त्याचा हिशोब सहकारी ठेवायचे व दुसऱ्या कार्यक्रमात हिशोब वाचून दाखवायचे. एकदा खूप वाईट घटना घडली. रात्रीचे 7:30 वाजले होते. स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे, आमदार, सभापती येऊन थांबले होते. कार्यक्रम सुरू होणार इतक्यात एक निरोप आला की चांगले सहकारी हत्ते सर वारले आहेत. खूप धक्का बसला. ते अशात गंभीर आजारामुळे उपचारांसाठी रजेवर होते. आता करावं काय? काही सहकारी म्हणाले, कार्यक्रम रद्द करा. माझ्यासमोर पेच उभारला. मुले नटून थटून तयार होती. झाडून गावकरी कार्यक्रमास आलेले. खर्चही भरपूर केलेला. शेवटी जड अंतकरणाने कार्यक्रम सुरू केला. पहिल्या प्रथम श्रद्धांजली वाहिली तर वातावरण गंभीर होणार. मुलांनाही खूप वाईट वाटणार. उत्साह मावळणार. म्हणून शेवटी श्रद्धांजली वाहावी हे मनाशी ठरवलं. सूत्रसंचालन करणाऱ्या बाईंना मी सांगून ठेवलं की शेवटचे गाणे होणार आहे असे शेवटी सांगू नका, म्हणजे शेवटच्या गाण्याच्या अगोदर श्रद्धांजली वाहता येईल. पण नेमके नको तेच झाले. आता हे शेवटचे गाणे होईल असं बाईंनी जाहीर केलं आणि लोक ते गाणे सुरू होताच उभे राहत ते गाणे ऐकत ऐकत बाहेर निघून गेले. कारण खूप उशीरही झाला होता. तेव्हा श्रद्धांजली राहून गेली ही हुरहुर आजही वाटते. दुसऱ्या दिवशी अंत्यविधीला उपस्थित राहिलो. मग सोमवारी शाळा सुरू होता श्रद्धांजलीचा कार्यक्रम व्यवस्थितपणे घेतला. यावेळी अनेकांची भाषणेही झाली. पण दबक्या आवाजात या प्रकरणाला जातीचे, गटबाजीचे वळण लावायचा काहींनी प्रयत्न केलाच. तो हळूहळू नंतर निवळला. या दिवंगत सहकार्याला त्रास देणाऱ्या प्रवृत्तींनाही यावेळी राजकारण करायला भलतीच जाग आली. त्यांच्या मुलांना नंतर कागदपत्रे, वारसांना लाभ आदी मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. कुठलीही अडवाआडवी होणार नाही याकडे लक्ष घातले. अधूनमधून एखाद्या महत्त्वाच्या बैठकीला गेल्यास वेळ मिळताच घरी जाऊन भाऊंची भेट घेत होतो. घरात जे आम्हा सर्वांच्या चप्पलांचे व बुटांचे जादा जोड आहेत ते भाऊंनी त्यांच्या खोलीपुढे ठेवले होते. मी विचारलो, भाऊ तुम्ही तर एकटे, मग हे तुमच्या खोलीपुढे असे ओळीने आमचे चप्पल बूट का ठेवलेत? हे बघ, एवढ्या मोठ्या घरात मी एकटाच राहतो. नवीन कोणी घरात डोकावून बघितलं, एखादा चोर डाकू असला तर त्याला वाटू नये की घरात मी एकटाच राहतो. तर भाऊंनी सोबतीला असा या निर्जीवांचा आधार घेतला होता.
आई गेल्यापासून तशी भाऊंनी पुण्यनगरी पेपरची घट्ट मैत्री धरली होती. अनेक वर्षांपासून घरी तो पेपर मागून रोज न चुकता त्यातले कोडे सोडवण्याचा त्यांना छंदच लागला होता. सकाळी सकाळी जेवण झालं म्हणजे बाहेर कोवळ्या उन्हात खुर्चीवर बसून अर्ध्या तासात त्यातले कोडे ते सोडवतात. एके दिवशी माझे मामा वारले. ते भाऊंपेक्षा कमी वयाचे. तेव्हा भाऊ मला म्हणाले, तुझी भाद्याची नोकरी कधी संपते? का? अरे, माझं वय झालंय. मी या एकट्या घरात मरून पडलो तर तुम्हाला कसं कळणार? भाऊ, त्याची काळजी तुम्हाला कशाला? तुम्हाला काही होत नाही, एवढं तुम्ही मजबूत आहात. असं हसण्यावर नेत भाऊंचे बोलणे मी सहज घेतले तरी मनाला ते शब्द ओलावून गेले. भाऊही मला म्हणाले, ओघी म्हणालो, पण एकट्याला जागा उचलून टाकल्यासारखं होतंय. काळजी करू नकोस. लहानपणी माझ्या माईचे 8 वर्षे मी दूध पित होतो. त्यांच्या या अशा बोलण्याने मला बळ येत असे. भाऊला निवृत्ती वेतन होते म्हणून बरे. लहानशा गरजा त्यातून ते भागवत होते. मी तर त्यांच्या वेळेला उपयोगी पडत नव्हतो. पुढे काही महिन्यांनी सुषमाही परत आली. परंतु मुख्यालयी राहून शाळेचे उपक्रम राबवण्याचा मार्ग अर्ध्यातूनच सोडणे बरे वाटेना. हसू होईल असे वाटायचे. केवळ शाळा एके शाळा असेच धोरण ठेवले होते. हल्ली फार कमी कार्यक्रमांना जात होतो. एवढा दिवस रात्र शाळेतच गुंतलो होतो. गावात सोयऱ्यांच्याही घरी फार जात नसे. मोठ्या चुरशीमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेचा अध्यक्ष झालो होतो. परंतु त्या कामाकडे दुर्लक्ष होऊ लागले. शेवटी त्या अध्यक्षपदाचा राजीनामा केंद्रीय कार्यकारिणीकडे पाठवून ते पद रिकामं करून टाकलं. तेव्हा अनेक जण म्हणाले, नाहीतरी पूर्वी फार कार्यक्रम कुठे होत होते. तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा महिनाभरात एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करा. आम्ही आहोतच ना. तुम्ही कधीतरी हजर राहा. मला हे पटलं नाही. पद सोडले तेच बरं वाटलं. तसा अजूनही सुषमाला कधीतरी पूर्वीसारखा झोपेत त्रास व्हायचाच. भाऊ काठीच्या आधाराने झपझप रस्त्यावर जाऊन रिक्षा बोलावून तिला दवाखान्यात दाखल करायचे. बापूही हजर व्हायचा. मला फोनवरून हे कळताच मीही जाऊन राहिलेली व्यवस्था बघायची व तिला पहाटे पहाटे बरे वाटल्यास भाद्याला येऊन योगासने घ्यायची. पण जास्तच असल्यास पुन्हा दिवसभराची रजा टाकून दवाखान्यात गाठायचा आणि पुन्हा रात्रीच्या तासाला हजर व्हायचे. असेही अधूनमधून चालायचे. शाळेत मोबाईलचे धोरण कडक होते. त्यामुळे माझे बरेच साहित्यिक मित्र मैत्रिणी दुरावले. त्यांना शाळेच्या वेळेत बोलायला वेळ असायचा आणि मला मात्र रात्री 8 ते 8:30 एवढाच वेळ मोकळा मिळायचा. घरचेही फोन या वेळेतच असायचे. फार क्वचित शाळेचे महत्त्वाचे काही कामे असल्यासच दिवसा फोन असायचा. वर्गात तर मुलांसमोर फोनवर बोलायची आठवतच नाही. शाळेचे लेखापरीक्षण वगैरे असल्यास सहसा लिपिकाला पाठवत होतो. जास्तच अडवाअडवी वाटल्यास मी कधीतरी जात होतो. मला वगळून इतर शाळांचे यासाठी पैसे गोळा करायचे. या विभागाचे काम बघणारे श्री होळीकर नावाचे विस्तार अधिकारी त्या अधिकाऱ्यांना माझ्यासमोर सांगायचे, हे मुख्याध्यापक लेखक आहेत. फार शिस्त व चांगली शाळा चालवतात. कधीकधी स्वतःच्या खिशातून पैसे घालतात. त्यामुळं यांना पैसे मागू नका. एखादा अपवाद वगळला तर त्यांचे सर्वजण ऐकायचे. तसा एक भेटलाही म्हणा. तो पैसे न दिल्याने त्रुटी काढू लागला. कारकुनाचा फोनही आला. पैसे दिलेच नाहीत. शेवटी त्यांनी त्रुटी काढून आठवड्यानं दुसऱ्या जिल्ह्यात या म्हणाले. तेव्हा लगतच्या जिल्ह्यात मी स्वतः ते बाड सारं घेऊन गेलो. समजावून सांगितलं. त्यांना ते पटलं. पण मला हेलपाटा व्हायचा तो झालाच. एकदा पंचायत राज समितीचा दौरा आला. शाळेतला पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक मला म्हणाला, सर, PRC आली. मग त्यांना एका प्रशालेचे 5,000 प्रमाणे या 2 शाळांचे 10,000 रुपये द्यावे लागणार. कोण म्हणालं? तसा माझ्यामार्फत निरोप द्या म्हणालेत. जे कोण आहेत त्यांना मला फोन करा म्हणावे. नाही, ते तुम्हाला बोलायचे धाडस करत नाहीत. मग तुम्ही का धाडस करायला हो? निरोप तर द्या म्हणाले. त्यांना सांगा आम्ही पैसे खातच नाही तर कुठून द्यावे. आता शाळेला माझ्या खिशातून लाखभर रुपये गेलेत हे तुम्हाला माहीत आहे ना? हो सर, पण मग त्यांचा दौरा आपल्या शाळेवर आखत्यात.
हाकू द्या ना, आपल्यात काय अंधार पसरलाय. ते गप्प बसले. त्यांना निरोप देणारे प्रभारी गटशिक्षणाधिकारी त्यांचे सोयरेच. पण आपणास पुरस्कार भेटलाय, लाच देणे कुठल्या तत्वात बसते हे त्यांच्या लक्षात का आले नाही. आपण हा निरोप कसा द्यावा याचा विचार हे महाशय काही करत नव्हते. मी पैसे दिलेच नाहीत. नंतर काही दिवसांनी या शाळेची तपासणी होऊन महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने खेड्यातल्या या शाळेची निवड केली. महाराष्ट्रातून अशा 100 शाळा निवडल्या होत्या, त्यात भाद्याचा नंबर लागला. ही अतिशय बहुमानाची बाब होय. राज्यपाल, शिक्षण मंत्री, सचिव व शिक्षण संचालक यांच्या हस्ते मुंबईला तसा प्रमाणपत्र देऊन गौरवही केला गेला. भाद्याच्या शाळांना खूप सुविधा मिळण्यासाठी प्रयत्नही केला. भेटणं, अर्ज, निवेदने देणं हे सतत व्हायचं. संगणक व विज्ञान या विषयांचे मोठ्या प्रमाणात साहित्य मिळाले. या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळामुळे शाळेला जोडून अंगणवाडीही उघडता आली. प्रत्येकाला वर्षभरासाठी केवळ 4,000 रुपयात 2 गणवेश, दप्तर, पायमोजे, बूट, शैक्षणिक साहित्य व अंगणवाडी शिक्षकांचा पगार आदीसाठी खर्च घेतला. त्यातही बऱ्याच पालकांनी तगादा लावून ही रक्कम दिलीच नाही. या मुलांना घरून ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही केली होती. या वाहनामुळे इतरही वर्गातली दूरवरची मुले येत होते. तशी अंगणवाडीला इमारत मंजूर झाली. शाळेसमोर कामही सुरू केले, पण जागेचा काय घोळ होता माहीत नाही. ते काम कोणीतरी अडवलं. तेव्हा शालेय समितीला पुढाकार घ्यायला लावून शाळेतच जागा देऊन बांधकाम करायला लावलं. त्याचा फायदा या अंगणवाडीला व्हावा असा हेतू होता. बांधकाम 2 खोल्यांचं होतं. उपसरपंचांना आम्ही आग्रह केला की 2 खोल्यांवरचे छत थोडे जास्त घ्या. कशासाठी? छत जास्त घेतले तर भविष्यात वर सभागृह काढता येईल. त्यांनी विनंती ऐकली. मंजूर तरतुदीपेक्षा 1.5 पट जास्त छत टाकले. पुढे इतर तरतुदीमधून सभागृह झालेच. छतावर 2रा मजला ही गावातील पहिली व अपूर्व अशी घटना आहे. या सभागृहामुळे शाळेचे अनेक प्रश्न मिटले. ऊन पाऊस असताना साधी 100 मुले बसायला इतरत्र आसरा नव्हता. एका शाळेला व्हरांडाही नाही. त्यामुळे वर्गात खिचडी खाताना वर्ग घाण व्हायचा. कार्यक्रम तर घेताच येत नव्हते. नाटिका, अभिनय, योगासने, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, खेळ, कुस्ती आदींमध्ये शाळेला तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय बक्षिसे मिळत गेली. एखादा अपवाद वगळला तर पूर्वी विद्यार्थी या स्पर्धांनी सहभागी नव्हते. नवोदय शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी कधी उत्तीर्ण होऊ लागले तर कधी पात्र होऊ लागले. सर्व स्तरावर शाळेची प्रतिमा उंचावत गेली. इस्रोसाठी बंगळूरला 2 विद्यार्थिनींची निवड झाली. त्यातली त्या शिक्षकांनी निवडलेली एक मुलगी पाठवायला तिचे पालकच तयार नव्हते. खूप मोठ्या मुश्किलीने विनवण्या करून करून त्यांची मनधरणी केली, तेव्हा कुठे ते तयार झाले. या इस्रो भेटीला मलाही जाता आले असते. अनेक मुख्याध्यापक या दौऱ्यात होते, परंतु माझ्या सहकार्याला संधी मिळावी म्हणून विज्ञान शिक्षक असलेल्या माझे मुख्याध्यापकास पाठवले. यामागे हेतू असा होता की तिथून बघून आल्यास शाळेत विज्ञान वाचून न दाखवता प्रत्येक पाठावर लहान मोठे प्रयोग घेतले जावेत. केवळ बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत प्रयोग मांडणी दिसायची. यांच्यापेक्षा प्रशालेच्या श्रीमती दुर्गादेवी केंद्रे विज्ञान चांगले शिकवायच्या असे मुले म्हणत होती. त्यांच्याकडे हे वर्ग द्यायला पाहिजे होते. रात्रीच्या तासाला मुले फार मोकळेपणाने बोलायचे. सुट्टीत 2 वेळा पहाटे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री रामभाऊ तिरुके यांनी शाळेला भेट दिली. तेव्हा शाळेत गावाच्या विविध भागात या मुलामुलींची योगासने चालू होती. हे पाहून त्यांना खूप खूप आनंद वाटला. शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना मात्र 5 वर्षात ही उपक्रमशील शाळा वेळ काढून बघावी असे वाटले नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने व सर्वसाधारण सभेनेही या सुट्टीविना उपक्रमांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर केला व शाळेला तसे सन्मानाचे पत्र पाठवून दिले. कार्यालयातल्या सर्व भिंती शाळेच्या कौतुकास्पद बातम्यांनी भरून गेल्या. आकाशवाणी, टीव्हीची विविध चॅनेल्स, वृत्तपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांनी तसेच अग्रलेखातूनही या शाळेची दखल घेतली. तशी अनेकांची नावे घेता येतील. आकाशवाणी, दूरदर्शन व महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी अरुण समुद्रे, दैनिक तरुण भारत, दैनिक लोकसत्ता व इंद्रधनुष्य चॅनेल्सचे प्रदीप ननंदकर, दैनिक भूकंपचे संपादक अशोक चिंचोले,
पत्रकार विलास तपासे, विजयकुमार स्वामी, विजयकुमार बोरफळे आदींनी सतत पानभर लिहून खूप खूप सहकार्य केले. जाहिराती देण्याची ऐपत नसणाऱ्या माझ्या या सुट्टीविना शाळा उपक्रमाची जाहिरात सतत बातमीच्या रूपाने करण्यात खूप जण आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून या कार्याची दखल घेतली. हळूहळू या उपक्रमामुळे शाळेचा लौकिक पसरला. गावातून पूर्वी तालुक्याला 4-5 गाड्याने मुले शिकायला यायची. आता एखादी गाडी जात होती. बघता बघता 100-125 शाळेचा पट वाढला. कधी कुठे गेलो तर माझ्या शाळेत काय घेता येईल याचाच विचार करायचो. शाळेची घंटा जोरात वाजत नव्हती. एकदा घरात शिल्लक तवा दिसताच तो नेला. त्याला छिद्र पाडून तार अडकवून त्याची घंटी केली. घरी पडून असलेले लाईटचे वायर किंवा शाळेसाठी लागणारे घरात काही दिसले की ते मी शाळेसाठी न्यायचोच. शाळेत 10वी बोर्डाचेही निकाल सर्वोत्तम लागत गेले. अनेक वर्ष तर निकाल 100% असायचे. खूप विद्यार्थी विशेष व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तृतीय श्रेणीत एखादा विद्यार्थी असायचा. हे सांगताना आनंद होतो की परीक्षेचे केंद्र या गावात नव्हते. तालुक्याला मुले जायची. तिथे पर्यवेक्षकसाठी शाळेतला शिक्षक ठेवला जात नव्हता. फक्त पहिल्या दिवशी केंद्र व त्यांची जागा दाखवायला शिक्षक जात होते. खेड्यापेक्षा हे केंद्र जरा बरे चालायचे. तरीही मनात एक खंत वाटते की या तालुक्याच्या ठिकाणी परीक्षेचे 2 केंद्र होती. तिथल्या मुक्तेश्वरमध्ये परीक्षा नंबर आला म्हणून कळताच मुले थोडी नाराज दिसायची आणि अजीम या दुसऱ्या केंद्रावर नंबर आला म्हणताच चेहरे थोडे खुश असायचे. त्यांचे खुश होणे मला थोडे खटकायचेच म्हणा, कारण हे केंद्र फार कडकही नाही व फार ढिलेही नसते. बोर्डाने अंतर्गत गुण एकदा कमी केले तरीही शाळेचा निकाल बरा लागला. या शाळेचे बरेच विद्यार्थी शहरातल्या नामांकित विद्यालयात प्रवेश घेऊ शकले. पुढे काही विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, शिक्षक व सैनिकही झाले. ज्या ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळत होती तिथे तिथे अगोदर बरेच महिने दसरा काढण्यात जायचे. घरी असा आपण वर्षाला एकदा दसरा काढतो. म्हणजे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातील जाळ्या जळमटे काढून भांडी, चांगले व फाटकेही कपडे आधी स्वच्छ करतात. तुटके वापरात नसलेले सामान भंगारमध्ये देऊन टाकतोय व घर स्वच्छ सुंदर बनवतो. तसे मी गेलेल्या प्रत्येक शाळेत हे शाळा स्वच्छतेचे काम करत राहिलो. अस्ताव्यस्तपणा, बेशिस्त आवडत नव्हती. लहान लहान दुरुस्ती वाचून कपाटं, फर्निचर पडून असायचे. ते दुरुस्त करून घ्यायचे. इथे माझे किमान 1.5 वर्ष तरी हे दसरा काढण्यात गेले. रोजगारी लावून हे काम करायचे. शाळेचे मैदान, परिसर स्वच्छ करताना इथे कसली कसली घाण सापडत होती हे नमूद करणे योग्य नाही. पण शाळा म्हणजे लॉजचे दुसरे रूप तर नाही ना, हे इथे स्वच्छता करताना जाणवले. आता एखाद्या अंध व्यक्तीने शाळेत भोवताली बिनधास्त फिरावे एवढी शाळा व शाळेचे मैदान चकचकीत बनवले. कार्यालयात 1-2 जे थोरांचे फोटो लटकलेले दिसत होते ते व्यवस्थित लावले. किमान 20-25 फोटो नवीन आणले. मन प्रसन्न व्हावे अशी शाळा बनवण्याचा प्रयत्न केला. या शाळेत माझ्या पूर्वी चालत आलेल्या बऱ्याच काही अनिष्ट बाबी बंद केल्या. त्यात पूर्वी पालकांकडून TC, निर्गम उतारा आदी कामासाठी पैसे घ्यायचे. किती घ्यावेत याला नियम नव्हता. तशी मनमानीच म्हणा. याचा कुठे हिशोब नाही, कीर्द नाही. कशासाठी घेतात, घेऊन काय करतात, काही कुणाला माहीत नाही. पण हा पैसा घेणे पूर्णपणे बंद केले. तालुका, जिल्हा स्तरावर सहकाऱ्यांची काही कामे असल्यास लाच देणे नाही. एकदा 7व्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर शिक्षकांच्या सेवा पुस्तिकावर वित्त विभागातून पडताळणीचे शिक्के मारून घ्यायचे होते. 2 डझन सेवा पुस्तिका लिपिकाने दाखल केल्या व 1 महिन्यानंतर कार्यालयाचा त्यांना फोन आला की प्रत्येकी 150 रुपये देऊन सेवा पुस्तिका घेऊन जावा. हे मला कळाले. मी वेळ काढून जिल्हा परिषदेला गेलो. त्यात संबंधिताला झापले आणि लाच न देता त्या सेवा पुस्तिका शिक्के मारून व सह्या घेऊन शाळेत आणल्या. यात इतपे नावाचा बेशिस्त लिपिक होता. त्याने नंतर काही दिवसांनी अण्णांची सेवानिवृत्तीसाठी दाखल केलेली मूळ सेवा पुस्तिकाच गहाळ केली. त्याने कुठला राग कुणावर काढला माहीत नाही. मूळ सेवा पुस्तिकाच नाही म्हणल्यावर झटका देऊन मरायची वेळ ना. मी त्या सहकार्याला धीर दिला. त्यांची 2 शाळांवरच नोकरी झाली होती. 15 दिवसात दुसरी सेवा पुस्तिका अगोदर तयार केली.
जिल्हा परिषदेमधील लागणारे तपासणीचे ठोकळे मारून व त्यावर सह्या घेऊन सेवापुस्तिका अद्ययावत केली. मग वरिष्ठांना या लिपिकाची तक्रार केली. त्याचे सर्व भ्रष्ट मार्ग सांगितले. तसे अधिकाऱ्यांना अगोदरच माहीत असते म्हणा. मग त्याच्यावर कारवाई होऊन वेतनवाढी बंद झाल्या. वनभोजनात मिळून जेवण्याचा आनंद निराळाच. तिथली गाणी व गोष्टी रंगत आणायच्या. मुले अनेक खेळ खेळायची. पशुपक्षी, झाडे, शेतकऱ्यांचे कष्ट जवळून पाहायची. मातीचा स्पर्श मुले प्रत्यक्ष अनुभवायची. नंतर गावातल्या क्षेत्रभेटीही चालू केल्या. पोस्ट, सोसायटी, बँक, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, दवाखाना, गुऱ्हाळ, रेशमी शेती, वाचनालय आदी पाहताना तेथील कारभार, प्रशासन व व्यवहार जाणून घेतले. रोज 3-4 वर्ग याप्रमाणे आठवडाभरात शाळा क्षेत्रभेटी करायच्या. आजही बघा, आपण शिकले सवरलेले बँकेत गेलो तर तिथल्या सेवकाला विचारतोच की पैसा काढायचा कोणता कागद आहे हो. ते वाचून आपण बघतच नाहीत. प्रत्येक कार्यालय तिथल्या योजना आपण जाणून घेतल्या पाहिजेत. एखाद्या कार्यालयाच्या जवळूनच आपण रोज जातो, पण त्या कार्यालयाचे काम काय आहे हे कोण जाणून घेणार. आम्ही बँकेचा फायदा घेतला. सर्व मुलांची बँकेत खाती काढली. शासनाच्या अनेक योजना आल्यावर खाते काढण्यात वेळ जातो, तारीख निघून जाते. त्यामुळं फार पूर्वीच हा घेतलेला निर्णय नंतर उपयोगी पडला. एवढ्या मुलांची खाती काढायलाही अडचणी यायच्या. बँक तयार व्हायची नाही. मग त्यांच्या वरिष्ठांशी बोलून मुलांची खाती काढली. बँकेत कर्मचारी कमी आहेत ही अडचण सांगायचे. मग तिथे शाळेतला उत्साही सहकारी शाळेच्या वेळेनंतर पाठवून खाती पूर्ण करून घेतली. पालकांनी दिलेले 5-10 रुपये मुले खात्यावर टाकू लागली. हे पैसे शैक्षणिक बाबीवर खर्च करता येऊ लागले. यातून मुलांना बचत करण्याची सवयही लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.